3 वर्षाची चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश, गेट तोडत संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात कडकडीत बंद, अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त। 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, चाकणकरांची ग्वाही। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असताना सुद्धा कार्यक्रमासाठी जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरणाप्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आत्ता जाग आली, 4 महिने प्रलंबित सरकारचं अमित ठाकरेंमुळे शिवरायांच्या पुतळ्याचं 4 दिवसामध्ये लोकार्पण, मनसे नेते गजानन काळे यांची टीका। एससीबीसी आरक्षण विरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद, 11 डिसेंबरला पुढची सुनावणी। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज, ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर देखील भाजपचा विजय होत असल्याचा दावा, महायुतीमध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक, मतचोरी विरोधामध्ये सत्याचा मोर्चामध्ये एकत्र, मग निवडणूक वेगळी का लढायची, एकला चलोचा नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांची विचारणा, सूत्रांची माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, महाविकास आघाडी मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। भाजप आणि शिवसेनेमधील वाद थांबेनात, ठाण्यामध्ये भाजप माजी नगरसेवकाने शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप। बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना वाद। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। साताऱ्याच्या मसवडमध्ये श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा, गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, रथोत्सवाला आंध्र प्रदेश, कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीश कुमारांकडील गृह खातं प्रथमच भाजपकडे, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृह खात्याची धुरा सांभाळणार। दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं, दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती, दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू।